ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पाकिस्तानी क्रिकेट टीम आशिया चषकातून बाहेर पडणार। आज UAE सोबत मॅच खेळणार नाही। पाकिस्तानी खेळाडूंना हॉटेलमध्ये थांबवण्यास सांगितल्याची माहिती। पाकिस्तानी मीडिया जिओ न्यूजचा दावा। जळगावमध्ये पोलिसांनी मोर्चेकरी शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश नाकारल्यानं बच्चू कडू आक्रमक। गेट तोडत बच्चू कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांचं दालन गाठलं। केळी पिकाचे भाव आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक। जिल्हाधिकारी, तुम्ही मोर्चास्थळी आला असतात तर काय वाईट झालं असतं, बच्चू कडूंचा सवाल। तर जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रोटोकॉलचं कारण, मागण्यांवर चर्चा करण्याच्या आश्वासनानंतर वादावर पडदा। दादरमधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञातांनी रंग फेकल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक। कार्यकर्त्यांकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची स्वच्छता, तर पोलिसांकडून अज्ञाताविरोधात कलम 298 अंतर्गत गुन्हा दाखल। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची उद्धव ठाकरेंकडून पाहणी। महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंकडून शंका व्यक्त। राज ठाकरेंकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळा परिसरात पाहणी। 24 तासामध्ये आरोपीला शोधा, राज ठाकरेंच्या पोलिसांना सूचना। तर पुतळा CCTV कैद होईल असा एकही CCTV उपलब्ध नसल्यानं पोलिसांच्या तपासामध्ये अडचण। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांच्या हस्ते बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ। भूमिपूजनानंतर 40 वर्षांनंतर बीडमध्ये रेल्वे धावली। प्रीतमताईंच्या नावाशिवाय बीड रेल्वे पूर्ण होऊ शकत नाही। नांगरणी कुणी केली, पेरणी कुणी केली आणि कापणीच्या वेळेला बजरंग बाप्पा आले। पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला। रेल्वेसाठी खासदार झाल्यापासून सालगड्यासारखं काम केलं। आतापर्यंत 16 बैठका घेतल्या। रेल्वे मंत्र्यांना भेटून काम मार्गी लावलं। खासदार बजरंग सोनवणेंचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर। बीड रेल्वेच्या उद्घाटनापूर्वी मुंडे समर्थक आणि खासदार सोनवणे समर्थकांनी बॅनर झळकावले, तर रेल्वे यायला एक पिढी जावी लागली, विचार करा। अजित पवारांनी मुंडे सोनवणे समर्थकांना सुनावलं। बंजारा समाजाच्या शिष्टमंडळानं छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। हैदराबाद गॅझेटनुसार ST प्रवर्गातून आरक्षण द्या, बंजारा समाजाचं मुख्यमंत्र्यांना निवेदन। राज्यात ठिकठिकाणी बंजारा समाजाचे मोर्चे। हैदराबाद गॅझेटनुसार ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी, तर संविधानाच्या चौकटीमध्ये बंजारा समाजाला न्याय मिळावा, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। अकोला जिल्ह्यामधील कापशी गावात मुसळधार पाऊस। पावसाचं पाणी शाळेमध्ये शिरल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांची तारांबळ। सोलापूर जिल्ह्यातील कोळेगाव धरण ओव्हरफ्लो। सीना नदीकाठच्या वाकाव गावाला पाण्याचा पूर्ण वेढा। केवळ उंदरगावसह 10 गावांचा संपर्क तुटला। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।